पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। पुण्यातल्या कात्रज भागात एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। सोशल मीडियावर जुळलेलं प्रेम आणि त्यातून झालेला विवाह, पण त्यानंतर सुरू झालेला छळ अखेर एका 20 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलाय। पत्नी आणि तिच्या माहेरच्यांच्या कथित त्रासाला कंटाळून तरुणानं उंदीर मारायचं औषध पिऊन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मोहम्मद साद आसिफ सय्यद असं मृत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पत्नी करीम मुनिशा उर्फ निशा खान हिच्यासह 5 जणांना अटक केली आहे। सादच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार साद आणि निशा यांची ओळख सोशल मीडियावरून झाली। ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि दोघांनी गेल्या वर्षी लग्न केलं। लग्नानंतर साद पुण्यात येऊन रिक्षा चालवत उदरनिर्वाह करत होता। मात्र लग्नानंतर त्याला पत्नी आणि तिच्या कुटुंबियांकडून सतत मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप झाला आहे। सासरच्या मंडळीकडून होत असलेला छळ असह्य झाल्यानं 12 मार्च रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात साधने आपल्या रिक्षामध्येच उंदीर मारायचं औषध प्राशन केलं। त्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच 18 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला। साद यानं आत्महत्या करण्याआधी त्याच्या सोबत होत असलेल्या प्रकाराबाबत मित्राला व्हिडिओ पाठवून माहिती दिली होती। साद याच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आता हे प्रकरण उघडकीस आलंय। दरम्यान या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। प्रेमातून सुरू झालेलं नातं अशा दुर्दैवी शेवटी पोहोचल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करतायत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।